आज बनवणार आहे झणझणीत सोयाबीनच्या वड्यांची भाजी. तर मग त्यासाठी आधी आपण सोयाबीन उकडून घेतोय आणि मस्तपैकी एक भाजून कांदा घेणार आहे, लसूण आणि अद्रक, आणि आपण खोबरं पण घेऊ शकतो. मी आता ह्या सगळ्यांचं करून घेणार आहे वाटण. हे सगळं टाकत आहे मिक्सरमध्ये. तर मग आता याची मस्तपैकी आपण वाटण तयार करून घेऊ. आणि आता थोडंसं जाडसर ठेवल्यानंतर त्यात मी थोडंसं टाकणार आहे पाणी. मीन्स अर्धा कप टाकलं तरी ओके. मग परत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून झाल्यानंतर मस्त वाटण रेडी झालेलं आहे. कढईमध्ये ऑलरेडी तेल तापायला ठेवलं होतं, तर मी टाकले जिरे. मला तेजपत्ती काही सापडत तर नाही आहे आता सध्या, तर मी कढीपत्ता टाकते. तुम्हीसुद्धा तेजपत्ती नाही तर कढीपत्ता टाकू शकतात. आणि यानंतर मग मी टाकते मस्त केलेलं ते वाटण. मस्तपैकी ते परतून घेत आहे मी वाटण. त्यामध्ये काळा मसाला, हळद आणि थोडीशी लाल मिरची. ते पण चवीनुसार मी लाल मिरची टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. त्यानंतर आंबट चटपट थोडीशी. हे सगळं झाल्यानंतर आता मी ते मस्तपैकी परतून मीठ पण, आणि मस्तपैकी आता ते परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण केलेलं होतं त्यातच पाणी टाकते, म्हणजे तो सगळा मसाला येऊन जाईल. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी तरी पण आलेली आहे. आणि आता मी ते उकडलेले सोयाबीन टाकलेले आहे आणि मस्तपैकी आपली भाजी रेडी. चला मग तुम्ही पण करून बघा. मस्तपैकी झणझणीत सोयाबीन वडीची भाजी खूप टेस्टी आहे, खूप छान सुगंध आहे.